सकाळी उठतो, काहीच झालेलं नसतं, पण आतमध्ये जड वाटत असतं. कुठून आलं हे माहीत नाही, का आहे हे माहीत नाही. फक्त वाटतं मन शांत नाही. आणि हे फक्त आज नाही, हे रोज आहे. रोहन सकाळी अलार्म वाजतो, तो उठतो, पण उठण्याआधीच थकलेला असतो. फोन बघतो, नोटिफिकेशन्स आहेत, पण कुठलाच उत्साह नाही. चहा करतो, पितो, चव नाही. खिडकीबाहेर बघतो, आकाश साफ आहे, पक्षी आहेत, सगळं नॉर्मल आहे. पण रोहनला वाटतं माझ्यात काहीतरी चुकतंय. आणि मग तोच विचार गोल गोल फिरायला लागतो. दुपारी कुणाशी बोलतो, हसतोही, पण ते हसणं वरवरच असतं. आतमध्ये एक रिकामेपणा असतो, एक प्रकारचा आवाज जो कधी थांबतच नाही. संध्याकाळी काम संपतं, तो झोपायचा प्रयत्न करतो, पण मन एका छोट्याशा वाक्यावर अडकलेलं असतं. तू ठीक आहेस ना? आणि त्याने दिलेलं बनावट उत्तर हो पुन्हा पुन्हा डोक्यात वाजत राहतं. मी असं का बोललो? त्याने असं का सांगितलं? मला काय वाटायला हवं होतं? आणि मग एक नवा प्रश्न, माझं मन शांत का नाही? रोहनला एक गोष्ट माहीत नव्हती, ती चूक जी त्याला आतून खात होती. ती चूक म्हणजे स्वतःच्या भावनांना दाबत ठेवणं. म्हणजे जेव्हा राग येतो तो म्हणतो नको, मी शांत राहतो. जेव्हा दुखतं तो म्हणतो इतकं सिरियसली घ्यायला नको. जेव्हा एकटं वाटतं तो म्हणतो बाकी सगळ्यांना पण असंच असतं. त्याला वाटायचं भावना कंट्रोल करणं म्हणजे मॅच्युरिटी. पण खरं सांगायचं तर भावना दाबल्या म्हणजे त्या जात नाहीत, त्या शांत होत नाहीत. त्या फक्त आत खोल जाऊन बसतात आणि तिथून वेगळ्याच रूपात बाहेर येतात. चिडचिड म्हणून, थकवा म्हणून, रिकामेपणा म्हणून, किंवा त्या जड सकाळी म्हणून. सायकॉलॉजीमध्ये याला म्हणतात इमोशनल सप्रेशन. पण हे शब्द महत्त्वाचं नाहीत. महत्त्वाचं हे आहे, तुझ्या मनाला एक साधी गोष्ट हवी असते, ती म्हणजे कुणीतरी ऐकावं. आणि जेव्हा तू स्वतःच्याच भावना ऐकत नाहीस तेव्हा मन शांत बसत नाही. ते ओरडत राहतं, वेगवेगळ्या विचारांमधून, वेगवेगळ्या लक्षणांमधून. रोहनला आठवलं, त्याने कधी स्वतःला विचारलंच नव्हतं, मला खरंच कसं वाटतंय? फक्त मी कसं वागायला हवं? हा फरक छोटा वाटतो, पण हाच सगळ्यात मोठा फरक आहे. त्या रात्री रोहननं एक गोष्ट केली. कुठलंही ॲप नाही, कुठलीही टेक्निक नाही. तो फक्त बसला, डोळे बंद केले आणि स्वतःला विचारलं, आज मला काय वाटलं? आणि त्यानं उत्तर येऊ दिलं. राग आला, त्यानं आत ओढला नाही. दुखलं, त्यानं झटकलं नाही. फक्त वाटू दिलं. जादू नाही झाली, सगळं सॉल्व्ह नाही झालं, पण त्या रात्री मन थोडं हलकं झालं. कारण पहिल्यांदा त्यानं स्वतःला खरंच ऐकलं होतं. मन शांत नाही याचा अर्थ तू वीक आहेस असं नाही. याचा अर्थ तू खूप काळापासून खूप काही आत दाबून ठेवतोयस आणि ते आत दाबलेलं जागा मागतंय. आज एक छोटी गोष्ट करायची आहे. कुठल्याही वेळी फक्त स्वतःला विचार, मला आत्ता खरंच कसं वाटतंय? उत्तर देण्याची गरज नाही कोणाला, फिक्स करायची गरज नाही. फक्त ऐक. कारण तू ज्या शांततेसाठी बाहेर शोधतोयस ती आत आहे. पण त्यासाठी आधी स्वतःपासून पळणं थांबवावं लागतं.